काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त नाशिकात जागतिक धम्म परिषद संपन्न। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे व भिक्खू संघाच्या वतीने 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचे औचित्य साधत नाशिकच्या गोल क्लब मैदानावर भव्य जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी संध्याकाळी या जागतिक धम्म परिषदेला महाराष्ट्र व भारतातूनच नव्हे तर तब्बल 8 देशातील भिक्खू संघाचे प्रमुख तसेच बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जागतिक धम्म परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने भव्य परिषदेला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला साजन बेंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली। तसेच या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत काही ठराव करण्यात आले। त्यामध्ये विशेष करून अहिंसा, करुणा व शांततेच्या मार्गाने या देशाची वाटचाल व्हावी, देशाला युद्ध नको, बुद्ध हवेत, बुद्ध गया हे पवित्र स्थान बुद्धांच्या ताब्यात द्यावं, महाराष्ट्रातील बौद्धांचे प्रमुख धार्मिक स्थळांवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, वेळोवेळी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सक्रिय असलेले व या धम्म परिषदेला महत्त्वाचे योगदान असणारे प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शासकीय सेवेची संधी द्यावी असे महत्त्वाचे ठराव करण्यात आले। यावेळी अविनाश महातेकर, समीर वानखेडे, क्रांती रेडकर व शेवटी रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले। रेडकर या सर्वांचं मी स्वागत करते। त्याचप्रमाणे 8 ते 10 देशांमधील सर्वांचं नाशिक शहरामध्ये स्वागत करत आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आजची ही बौद्ध धम्म ही जी सत्याग्रह हा जवळपास 5 वर्ष चालला आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते। मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते। त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते। आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते। धन्यवाद। नुसती घोषणा करून जमत नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर लागते। जमणार नाही तर त्या पॉवरला धम्म आणि राजकारण या बाजूला जर दोन असल्या तरी ते चैतन्य निर्माण करून त्यांची मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं। भदंत सुगाजी यांना सरचिटणीस तर भदंत सकरत्नांना चिटणीस करण्यात आलं। आढळ जमान्याच्या कार्यक्रमात घोषणा केली मोदीजी की प्रकाश लोंढे तू अध्यक्ष असावा। मी म्हणलं साहेब मी नाही अध्यक्ष असणार, तर तो काही तो मला माहित आहे मी कसा करणार आहे, त्यासाठी मी अध्यक्ष असणार नाही। त्यासाठी तुमच्या मागे नामदार आहे, रिपब्लिकन पक्ष आहे म्हणून तुम्ही अध्यक्ष नको, तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल इन्स्टिट्यूशन तयार केली त्याच्या तुम्ही अध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे अशा मी सर्वांनी निवड घेतली आणि म्हणून आठवले साहेबांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारलं। म्हणून एकदा काय करावं, जोरदार काय करायचं, खूप समजदार आहात तुम्ही। बुद्धाच्या पुस्तक आहे त्रिपिटिका, त्याचं तत्वज्ञान, त्याचे सूक्त आहे, सुत्त पीठक, अभिधम्म पीठक, विनय पीठक हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। आपण जास्त महत्व देतो स्तूपाला। काय स्तूप म्हणजे काय? भिक्खू संघ आणि बुद्धांच्या अनुयायांचे जे अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे। अजून माहिती आहे अनेक लोकांना चैत्य काय, चैत्य काय आहे चैत्य, तर ते पूजागृह आहे। पद्धतीनं बोधगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली। महाबोधी महाविहार जे आहे या विहाराचे ट्रस्टी आहे, या ट्रस्टीमध्ये सगळे ट्रस्टी बुद्धिस्ट असायला हवे। त्याच्यामध्ये काही ट्रस्टी हिंदू समाजाचे आहे आणि त्यामुळं सर्व देशभरामध्ये आंदोलन होत आहे। त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्यामध्ये सामील आहे। बौद्ध म्हणून आम्ही सगळे भिक्खू संघासोबत आम्ही आहोत आणि माननीय नितीश कुमार यांना मी पत्र पाठवणार आहे, त्यांना एकदा मी जाऊन भेटणारी आहे।
आणि ते जे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये द्या अशी आमची मागणी आहे. सगळे ट्रस्टी आमचे बुद्धिस्ट असले पाहिजे आणि जर आमचे जर त्या ठिकाणी बुद्धिस्ट बदलत नसाल, सगळा ते महाबोधी महाविहार जे आहे आमच्या ताब्यात येत नसाल, ट्रस्टी सगळे आमचे नसतील, तर मग आमचा एक माणूस आहे तो हिंदू मंदिरामध्ये घ्या, ट्रस्टीमध्ये घ्या, अशा पद्धतीची आमची सूचना. पण ठीक आहे, आम्हाला काय तिकडे जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. प्रत्येक धर्माचा ट्रस्ट वेगळा असतो, त्यामध्ये त्या धर्माचे लोक असतात. पण हे महाबोधी महाविहार जे आहे ते महाविहार आपल्या ताब्यामध्ये द्या. सगळे ट्रस्टी हे बुद्धिस्ट असले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. तसं ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये आहे. सगळं त्या ठिकाणी बुद्धिझमचं कामच चाललेलं आहे. नावाला रेकॉर्ड 1949चा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टेक्निकल अडचण आहे. म्हणून आम्ही बौद्ध भिक्खूंच्या पाठीचे आहोत आणि ते जे महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपली मागणी आहे. त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. आपण सगळेजण धर्मपरिषदेला आपण आलात आणि प्रकाश लोंढेंचं फार मोठं योगदान आहे. आता त्यांना लाल दिवा मागितलेला आहे. मलाच दिवा नंतर उशिरा मिळाला. आता जेवढ्याला दिवा मिळेल तेवढ्याला लाल दिव्याची मागणी करणारे लोक अनेक आहे. त्याच्यामध्ये प्रकाश या जागतिक धम्म परिषदेला संपूर्ण देशभरातून सर्वधर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गोल क्लब मैदान नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेलं होतं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.